बघा, मस्त असे हे केशरी रंगाचे फ्रेश असे संत्री आहेत. तर बघा, आपण कधी जर घरी फळं आणली तर मुलं फळं खात नाही. तर ही फळं न खाणारी मुलंसुद्धा आपण राहिलेल्या फळांपासून वेगवेगळं जर काही बनवलं तर ते खातात. तर तसंच काहीसं झाले. तर मी आणलेली आहे संत्री आणि एवढी संत्री आता माझ्याकडे आहे. आता यापासून आज आपण काय बनवायचं आहे हे तुमच्याशी मी आता शेअर करणार आहे. म्हणजेच मुलांनी जर फळं खाल्ली नाही तर ते नक्कीच खातील. चला तर आपण काय बनवायचं आहे हे तुम्हाला मी दाखवते. आपण आता ही संत्री जी आहे, ही संत्री, तर आपण लिंबू कसं कापतं, आपण अर्ध असं लिंबू कापतो ना, तर त्याचे दोन भाग आपण असं करून घेऊया. असं कापलं, हे पहा, हे आपण असे अर्ध करून घेतलं. आता हे आपण अशा पद्धतीने जे हे केलंय, तर याचा आपण रस असा सुद्धा पिळून घेऊ शकतो किंवा विस्करच्या साहाय्याने सुद्धा आपण रस काढू शकतो किंवा चमच्याच्या साहाय्याने. आणि हे आपण गाळून घ्यायचं आहे. असा मी आपला हा आता रस काढणार आहे. लागलं तर ते घेणार आहे. तर याच्यासाठी आता आपण स्टीलचं भांडं वापरायचं आहे. आणि हे जे आहे आता हे असं आपण पिळून घेऊ. हे पहा, लगेच त्याचं रस होतो तयार आणि हे पिळलं जातं. हे बघा, रस छान असा रस मिळतो. तर अशाच पद्धतीने आपण आता हे दाबून वगैरे पिळून घेऊयात. तर बघा, आता तीनही संत्री मी कापून त्याचा रस काढून घेतला आहे. तर बरोबर 1 वाटी हा भरला आहे. जास्तही दाबून पिळायचं नाही, त्याचा कडवटपणा जो आहे तो त्यामध्ये उतरतो. तर आता 1 वाटी आपला हा रस तयार झाला. आता 1 वाटीचाच आपल्याला हा हलवा बनवायचा आहे. आता आपण ज्या कढईत आपल्याला घ्यायचं आहे त्या कढईमध्ये आपण हा रस ओतून घ्यायचा. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी, रसासाठी 1 वाटी साखर. नंतर आपण खायचा केशरी रंग घालायचा आहे. आता आपण हे एकदम मिक्स करून घेऊया. हलकंसं फक्त मिक्स केलं तरीही चालेल. आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकूयात. कारण कॉर्नफ्लॉवर जे आहे ते थंड पाण्यात किंवा थंड मिश्रणामध्ये जर टाकलं तर त्याचे लवकर गुठळ्या मोडल्या जातात. आणि गरम मिश्रणामध्ये जर टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात आणि मोडल्या जात नाही. त्यामुळे आता हे खाली जे आपण मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करतो आहे त्यामध्येच आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं. आता बघा, कॉर्नफ्लॉवरच्या अगदी सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहेत. अगदी हे जे मिश्रण आहे अगदी स्मूथ असं आपलं करून घ्यायचं. एक वेळेस साखर विरघळली नाही तरी चालेल, कारण मिश्रण जेव्हा उकळलं जातं त्यावेळेस साखर त्यामध्ये विरघळली जाते. पण मात्र कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या ज्या झाल्या तर त्या मोडल्या जात नाहीत. तर आता हे सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण गॅसवरती हे जे आहे मिश्रण आपल्याला हे आटवायला ठेवायचं आहे. तर मीडियम गॅसवरती 5 मिनिटांनी ह्या मिश्रणाला चांगली उकळी आली आणि आता जवळपास 5 ते 10 मिनिट हे मिश्रण आपल्याला चांगलं छान असं हे त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. पण मीडियम गॅसवरती हे एकसारखं मिश्रण हलवून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे. कारण ते खालीसुद्धा लागण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये पुन्हा गुठळ्यासुद्धा होण्याची शक्यता असते. पण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. हे पहा, आता मिश्रण चांगलं आपलं शिजत आलेलं आहे. आता बघा, अगदी हे जो साखरेचा जो पाक आहे तो अगदी चिवट दिसतो आहे. तर जवळपास 10 मिनिट झालेत. आपल्याला आता त्यामध्ये थोडं थोडं करून साजूक तूप मिक्स करायचं आहे. तर मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे. थोडंसं वितळलेलं आहे, थोडंसं घट्ट आहे. तर आपल्याला हे सगळंच नाही वापरायचं, पण थोडं थोडं आपल्याला जोपर्यंत या मिश्रणामध्ये तूप मिक्स होतं आहे तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर 1 चमचा मी साजूक तूप त्यामध्ये टाकलं आहे आणि चांगलं हलवून घेतलं आहे. तर तूप मिक्स झालं त्यामध्ये की दुसरा चमचा आपल्याला त्यामध्ये टाकायचा. असं करत करत आपल्याला जोपर्यंत या मिश्रणाला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला तूप त्यामध्ये टाकायचं आहे.
तर नंतर मी तुम्हाला सांगतेच यामध्ये किती चमचे तूप बसले ते. तर 2 चमचे आपण तूप टाकलेलं आहे. आता आपण अर्धा चमचा करून आपण आता तूप टाकायचं आहे. तर बघा आता त्यामध्ये चांगलं अजून मिक्स होतं आहे तूप. आता त्यामध्ये पुन्हा मी अर्धा चमचा तूप टाकलेलं होतं, म्हणजेच पूर्ण 3 चमचे आपण तूप टाकलं आहे. आणि आता याला आपलं छान मिश्रणाला तूप सुटलेलं आहे. तर बघा कडेने या मिश्रणाला चांगलं तूप सुटलं आहे. आता जरी हे मिश्रण आपल्याला तूप सुटायला लागले तरीही आपल्याला हे अजून 5-1 मिनिट तरी आपल्याला हे गॅसवर हलवत राहायचं आहे. कारण आपल्याला ही जे हलवा आहे किंवा ही जी जेली आहे आपल्याला चिवट किंवा चिवी बनवायची. तुम्हाला जर अगदी मऊ जर बनवायची असेल तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून तुम्ही आपल्या ट्रेमध्ये काढून घेऊ शकता. तर आता आपल्याला चिवी ही बनवायची आहे थोडीशी हा हलवा. तर 5 मिनिट अजून आपल्याला गॅसवरती हे हलवत ठेवायचं आहे. आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे. तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता. मी मगज बी टाकलं आहे. आणि मीडियम गॅसवरती अजून आपलं हे मिश्रण गॅसवरच आहे. तोपर्यंत आपण आता हे ट्रेची तयारी करूयात. तर माझ्याकडे बघा हा काचेचा डबा आहे, त्याला मी तुपाने ग्रीसिंग केलेलं आहे. आता इकडे बघूयात हे मिश्रण चांगलं छान असं चिकट बनल्यासारखं दिसतं आहे. बघा बघू शकताय तुम्ही. अगदी तूप टाकल्यामुळे सुद्धा एकसारखं अगदी चिवटसुद्धा बनलं आहे, अगदी तुपकटसुद्धा बनलेलं आहे. हे अगदी घट्ट झालं आहे. तर जवळपास पूर्ण आपल्याला हा जो हलवा आपण बनवला आहे तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनिट लागले. तुम्हाला जर मऊ असा हलवा बनवायचा असेल तर थोडंसं कमी वेळेत तुम्ही गॅस बंद करून ट्रेमध्ये तुम्ही हे मिश्रण ओतू शकता. तर बघा आता एकसारखं व्यवस्थित हलवून घेऊन आता हे छान असं घट्ट झालं आहे आणि चिवटही बनलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता आपण या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊयात. तर जेवढं चिवी जर हे बर्फी किंवा आपली ही जी हलवा आहे किंवा जेली आहे तर चिवी जर बनली तर लहान मुलांना ही जास्त आवडते. त्यामुळे नक्की एकदा तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करून पहा. त्याचा रंगसुद्धा बघा किती छान आला आहे. त्याला तूपसुद्धा सुटलेलं दिसतं आहे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये चांगलं मिक्स होऊन जातं. तर बघा आता त्यावरती आपण पुन्हा मगज बी घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर कोणते वेगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता. तर बघा असं मस्त असं आता आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे. तर आता हा हलवा आपण थंड करायला थोडा वेळ ठेवून घेऊया. तर बघा 1 ते 1.5 तासांनी हे पूर्णतः थंड झाला आहे हा हलवा. तर आता चाकूच्या साहाय्याने आपण कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि त्याची काप करून घ्यायचे. तर चिवट असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. तर याच्या अगदी चौकोनीच वड्या पडतील असं नाही, पण आपण काढल्यानंतर त्या व्यवस्थित अशा चौकोनी करून घेऊ शकतो. तर थोडासा वेळ लागतो काढायला, पण बघा छान अशा ही वडी पडलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ह्या दिसायला जशा सुंदर आहेत तशी टेस्ट पण छान लागते त्याची. मुलांना तर नक्कीच आवडेल. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा. कधी तुम्ही केल्या नसतील किंवा खाल्ल्या नसतील, बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरी जर केली तर लहान मुलांसाठी आणि घरातल्या मंडळींसाठी सुद्धा अगदी चांगलंच आहे. तर बघा, तर मी तुम्हाला आता त्यातली एक जी वडी आहे तर ती हाताने तुम्हाला बघा, हे पहा अगदी रबरासारखी छान खूप लांबपर्यंत ताणली जाते. संत्र्याचा हलवा किंवा संत्र्याची जेली मस्त अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर तुम्हाला हा हलवा किंवा ही जेली कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.